हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर बरेच जण ज्या व्हिडिओची वाट पाहत होते ना, तर तो व्हिडिओ आज येत आहे. कोणता तर संगीत. कारण की हळद म्हणा, संगीत म्हणा, आपण खूप एन्जॉय करत दिखता असतो. है यारा मैं क्या करूं तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं सजदे सिर झुकता है यारा मैं क्या करूं तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं स्टार्टिंगलाच ताईंनो राजवीने डान्स केला आणि खूप छान केला. मस्त डान्स केला राजवीने आणि नंतर नंबर आला नवरीबाईचा. आणि नवरीने पण एवढा डान्स छान केला. डान्स तर छान केलाच, पण रडवलंसुद्धा आम्हाला. खूप रडलो आम्ही. म्हणजे नवरींचे आईवडील तर रडलेच, पण आम्ही पण खूप रडलो. कारण की ते गाणे आणि तो डान्स पाहून खरोखर वेगळं असते ताईंनो मुलींचं. की भी पार करा दे बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हो तेरे दिल आणि असे गाणे ताईंनो, आणि त्यात आपल्या मुलीचं लग्न, आणि त्यात असे जर गाणी असले ना, तर खरोखर कोणत्याही आईवडिलाला रडल्याशिवाय राहत नाही. डोळ्यात पाणी तर येतेच या गाण्यामुळे. आणि त्यात आपली मुलगी उद्या जात आहे, हे पण आनंदही होता ताईंनो आणि खुशी पण होती. फैसले जो काटे जाए उगती नहीं है या जो ब्याही जाए मुड़ती नहीं है ऐसी विदाई हो तो आई हो तो दहलीज दर्द की भी पार करा दे. आणि राजवीने पण छान डान्स केला ताईंनो, खूप छान डान्स केला. आणि नवरीने पण खूप छान डान्स केला. आणि आता तुम्ही पाहू शकता पुढे पुढे किती छान छान डान्स आहेत ते. दोनों तुझ पे कुर्बान है एक मैं. आणि सोनूचं तर खरोखर मला सरप्राईज झालं. सोनू म्हणजे यांची आते बहीण. एवढा सुंदर डान्स केला ना, आणि मी तिला कधीच डान्स करताना बघितलं नाही ताईंनो. पण संगीतच्या दिवशी इतका सुंदर डान्स केला ना सोनूने. खूप सुंदर डान्स केला. आणि सोनूच्या डान्सची पण खूप तारीफ झाली. आणि पहिल्यांदा मी तिचा डान्स बघितला आणि मस्त डान्स केला सोनूने. माझी सासू तुझी मदत ए माझी होणारी हमसफर आय लाईक यू ब्युटी आय लाईक यू. आणि या चिमुकलीचा डान्स पाहू शकता तुम्ही. तिचा डान्स आणि तिचे एक्सप्रेशन, एवढा अप्रतिम डान्स होता ना हिचा पण. मस्त डान्स होता. आणि माहीत आहे का ताईंनो, लहान मुलांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत प्राचीच्या लग्नाचं जे संगीत होतं ना, त्याच्यामध्ये सगळ्यांनी डान्स केला. आणि तो पण अप्रतिम डान्स केला सगळ्यांनी. आणि हे पण पाहू शकता मुलं किती छान डान्स करत आहेत. आणि ह्या आहेत आते बहिणी, मामी बहिणी ताईंनो. आणि माहीत आहे का, असं संगीत वगैरे असलं ना, तेव्हा प्रत्येकाची कला आपल्याला दिसते, सगळ्यांसमोर येते. आणि पाहू शकता तुम्ही किती छान डान्स करत आहेत ते. प्रत्येकाच्या अंगात माहीत आहे का, एक ना एक कला असते ताईंनो. आणि आपण पाहू शकता किती सुंदर डान्स केला यांनी. मस्त डान्स केला आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं ताईंनो, प्रत्येकाने. खरोखर प्राचीचं लग्नाचं जे संगीत होतं ना, खूप मस्त झालं, अप्रतिम झालं. आणि सगळ्यांनी डान्स केला. आणि या तुमच्या म्हणजे या डान्सवरून तुम्हाला दिसत असेल की सगळेजण किती एन्जॉय करत आहेत ते. आणि मनीषाताई, बालीताई,
आणि हे माहीत आहेत का, हे अँकरिंग करत होते आणि अँकरिंग करता करता पण यांचा डान्स चालूच होता, कंटिन्यू डान्स चालू होता यांचा. म्हणजे कोणी डान्स करायला आला ना तर त्यांच्यासोबत ते डान्स करत होते, बिलकुल नॉनस्टॉप डान्स होता यांचा. आणि आपण पण, तुम्ही पण पाहू शकता. खूप एन्जॉय केलं त्यांनी पण, खूप मज्जा आली त्यांना, खरोखर खूप मज्जा आली. गावात लग्न केलं आम्ही प्राचीचं, पण खूप मज्जा आली. म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमी नाही भासली आम्हाला, कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती गावात लग्न करूनही. इतकी छान अरेंजमेंट केलेली होती लग्नाची. आणि तुम्ही पण पाहू शकता डेकोरेशन वगैरे, हळदीचं वेगळं, मेहंदीचं वेगळं, हे संगीतचं वेगळं. आणि खरोखर खूप छान झालं प्राचीचं लग्न. आणि हे संगीत तर एक नंबर झालं ताईंनो. आणि आपण पाहू शकता डान्स वगैरे किती छान झालेले आहेत ते. आणि हे आहेत प्राचीचे मोठे मामा मामी, आणि यांचा पण डान्स पाहू शकता ताईंनो. म्हणजे सगळेजण माहीत आहे का, फुल एन्जॉय करत होते. कुठं कॉमेडी तर कुठं काय इमोशनल, म्हणजे असे सगळ्या गोष्टी आणि जेवढे परफॉर्मन्स झाले ना ताईंनो सगळ्यांसाठी, एवढी क्लॅपिंग झाली ना, एवढ्या टाळ्या वाजत होते ना, तर आणि हे आहेत प्राचीचे लहान मामा मामी ताईंनो. आणि यांचा पण अप्रतिम परफॉर्मन्स होता ताईंनो. सगळ्यात जास्त डान्स यांचा होता, जास्त वेळपर्यंत. आणि कारण की 5-6 गाणे होते त्यांचे, आणि 5-6 आणि एवढं एन्जॉय केलं ना ताईंनो सगळ्यांनी. एवढी क्लॅपिंग झाली ना यांना पण. आणि सगळेजणं माहीत आहे का, एकदम म्हणजे डान्स पाहण्यात एवढे तल्लीन झाले होते ना. सगळ्यांचा डान्स पाहिले, जे बसलेली होते ना ऑडियन्स, चालला. म्हणजे जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत चालला, 1:30-2पर्यंत. पण एकही जण उठलं नाही ताईंनो. कारण की एवढे लोकांना डान्स आवडले ना, खूप आवडले. आणि खरोखर डान्स हे पाहण्यासारखे होते. मस्त डान्स केले सगळ्यांनी. आणि सायलीचा डान्स तर विचारूच नका ताईंनो, एकदम अप्रतिम डान्स होता सायलीचा. एवढा छान डान्स केला ना या मुलीने, म्हणजे माझी भाची लागती, खूप छान डान्स केला. आणि माहीत आहे का, कोणत्याही गाण्यावर सायली डान्स करते, तो पण अप्रतिम डान्स करते. तर हा आहे आमचा छोटा बच्चन, यांना पण खूप छान डान्स केला ताईंनो. पाहू शकता लहान लहान मुलं माहीत आहे का, एवढा छान छान डान्स करतात ना, एक नंबर डान्स करतात मुलं. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन.
आणि हे आहेत आमचे मामा, म्हणजे यांच्या आत्यांचे मिस्टर. आणि खरोखर ताईंनो यांच्या डान्सला दाद द्यावं लागेल, कारण की एवढा छान डान्स केला ना, तर खूप छान डान्स केला. माहीत आहे का ताईंनो, आवड जर असली ना तर वयाची वगैरे काहीच मर्यादा नसते, की आपण वयस्कर झालो की काही, जी आवड असेल ना ती करायलाच पाहिजे ताईंनो. आणि नंतरचा परफॉर्मन्स ताईंनो आमचा होता दोघांचा. आणि मेन म्हणजे माहीत आहे का, मला डान्स येत नाही, पण तरी नंदीचं लग्न आहे ताईंनो, तर खुशीत तर आपण करायलाच पाहिजे डान्स. तर त्याच्यामुळे कसे तरी मी स्टेप वगैरे केल्या, आणि खुशीमध्ये. आणि कोणाला आवडला असेल, कोणाला नाही आवडला असेल, पण नंदीच्या लग्नामुळे माहीत आहे का, कोणाला खुशी नसते. त्याच्यामुळे मग केला मी डान्स. तर पाहू शकता तुम्ही. Slow it down. लगी लड़ लड़ के आगे बढ़ने लगी. टाळ्या टाळ्या कृपया टाळ्या वाजवा, cheer करा. आँख लड़ने लगी, आँख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी. ओ तेरे दिल को बढ़िया, एकदम बढ़िया लगी. आई जोरदार एकदम. आणि आमच्या फॅमिलीमध्ये माहीत आहे का ताईंनो, एकूण एक जण छान डान्स करते, मस्त डान्स करतात सगळेच जण. आणि आपण पण पाहिलं असेल, तुम्ही आता या माझ्या व्हिडिओमध्ये पाहत असाल की किती छान डान्स करतात ते सगळेजण, अप्रतिम डान्स करतात ताईंनो. पण तर अशा प्रकारे ताईंनो नवरींच्या दादा वहिनीचा डान्स परफॉर्मन्स होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा, नाही आवडला असेल ना तरी सांगा. आणि हे चिमुकली पण पाहू शकता ताईंनो, किती अप्रतिम डान्स करत आहे ते. क्लास नाही, काही नाही. छोट्यांपाशी मिसेस कृपया स्टेजवर डान्स करण्यासाठी यावे. छोटे आणि वाह सायली सायली बढिया. आणि ह्या जे दोघी आहेत ना ताईंनो, हे आहे त्यांच्या आते बहिणी. आणि जी डान्स करताय ना छान, म्हणजे जी ड्रेसवाली आहे ना ताईंनो, सगळ्यात डान्स चांगला करतायत, पण जी ड्रेसवाली आहे ना ती आहे सायली. आणि खरोखर ताईंनो डान्स एवढा छान केला ना सायलीने, खूप छान डान्स केला. हे पण नवरींचे ताईंनो मामा मामी आहेत. आणि तुम्हाला ऑडियन्सच्या आवाजावरून समजलं असेल की किती एन्जॉय करत आहेत सगळेजणं. आणि खरोखर ताईंनो अप्रतिम संगीत होतं प्राचीचं. आणि हा जो डान्स आहे ना ताईंनो, तर हा आहे आतेभाऊ मामभावाचा. आणि मामभाऊ म्हणजे माझे मिस्टर एकटेच आहेत, बाकी सगळे आतेभाऊ आहेत. आणि एक नवरी आहे. सगळे आतेभाऊ डान्स करत आहेत. आणि हे दृश्य पाहून माहीत आहे का ताईंनो, मला एवढं छान वाटलं ना, मस्त वाटलं. कारण की अशा प्रोग्राममध्येच आपण सगळेजण एक होतो आणि सगळे एन्जॉय करतो. नाहीतर बाकी काय ताईंनो, की आपापल्या कामात सगळेजण बिझी असतात.
आणि हे पाहून माहीत आहे का खूप छान वाटलं मला. कारण की सगळ्यांनी माहीत आहे का नातेवाईकाकडे लग्न जरी असलं ना, कोणताही छोटा मोठाही प्रोग्राम असला ना, तर खरोखर जावे ताईंनो. खूप मजा येते. ती आपुलकी, ते प्रेम अशा प्रोग्राममध्ये ताईंनो आपल्याला दिसून येते. आणि माहीत आहे का ताईंनो, हे अँकरिंग करत होते ना, तर प्रत्येकाचं नाव घेतलं त्यांनी डान्स करायला. एकही सुटलं नाही. प्रत्येकाला जबरदस्तीने स्टेजवर बोलावलं आणि डान्स करायला लावलं. तर ह्या जे दिसतात ना सगळ्या, ह्या आहेत माझ्या नंदा आणि सुमेध म्हणजे माझा भाचा. पाहू शकता तुम्ही, सगळे भिडले डान्स करायला. आणि जे सगळे नातेवाईक होते ना आमचे, ते एकही जण सुटलं नाही ताईंनो. त्यांनी सगळ्यांची नावं घेतली आणि कोणी आलं कोणी नाही आलं, पण जवळजवळ सगळेच आले ताईंनो. आणि सगळ्यांनीच छान डान्स केला सगळ्यांनीच. तर अशा प्रकारे ताईंनो माझ्या नंदीच्या लग्नाचं संगीत होतं. आवडलं असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा ताईंनो. धन्यवाद.